नमस्कार मित्रांनो, आज आपण जानेवारी ते डिसेंबर 2023मधील राहिलेल्या राजकीय घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न हा नवीन संसद इमारती संदर्भात आहे. याविषयी आपण सर्वप्रथम माहिती पाहूयात. नवीन संसद इमारतीचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. रायसाना हिल्स, नवी दिल्ली येथे केंद्रीय प्रशासकीय क्षेत्र असलेल्या भागात सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प स्थित आहे. याच प्रकल्पाचा हे नवीन संसद भवन एक भाग असणार आहे. त्यानंतर आपले नवीन संसद भवन हे चीन, रोमानिया आणि अमेरिका यांच्या संसद भवनानंतरची जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी इमारत असणार आहे. जगामध्ये चीनची संसद इमारत ही सर्वात मोठी आहे. चीनच्या संसद इमारतीमध्ये 2980 इतकी सदस्यांना बसण्याची क्षमता आहे. आपण जर आपल्या नवीन संसद इमारतीत जर पाहिलं तर लोकसभा या सभागृहात एकूण 888 सदस्य बसण्याची क्षमता आहे, तर राज्यसभा या सभागृहात एकूण 384 सदस्य बसण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर संयुक्त अधिवेशनाच्या वेळी लोकसभा सभागृहात 1272 इतके सदस्य बसण्याची अतिरिक्त क्षमता देखील तयार करण्यात आली आहे. त्यानंतर आपण लोकसभा, राज्यसभा आणि मध्यवर्ती विश्रामगृहाची रचना ही वेगवेगळ्या थीमवर आधारित आहे. या थीम आपण पाहूया. लोकसभेची रचना ही आपली राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर आधारित आहे, तर राज्यसभेची रचना हे राष्ट्रीय फूल कमळ या थीमवर आधारित आहे. तसेच मध्यवर्ती विश्रामगृहाची रचना ही वटवृक्षाच्या थीमवर आधारित आहे. आपण जर नवीन संसद इमारतीची रचना पाहिली तर ही रचना HCP डिझाईन अहमदाबाद या कंपनीने केली आहे. तर याचे रचनाकार हे बिमल पटेल हे आहेत. तर याची बांधणी टाटा प्रोजेक्ट लिमिटेड यांनी केलेली आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च 862 कोटी इतके आलेले आहे. आता आपण प्रश्न पाहूया. नवीन संसद इमारतीमध्ये लोकसभा व राज्यसभा यांच्या अनुक्रमे किती जागा आहेत? आपण जर आत्ताच पाहिलेलं आहे की लोकसभेमध्ये 888 इतक्या जागा आहेत, तर राज्यसभेमध्ये 384 इतक्या जागा आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. आता आपण या नवीन लोकसभेमध्ये लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ जे सेंगोलची स्थापना केली आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या सेंगोलचा स्वीकार केला होता, त्याच सेंगोलची स्थापना ही नव्या संसद भवनामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ करण्यात आलेली आहे. या सेंगोलची निर्मिती मद्रासमधील ज्वेलर उमिदू बंगारू चेट्टी यांनी केलेली आहे. इतके दिवस हा सेंगोल अलाहाबादमधील नेहरू गॅलरी या संग्रहालयात ठेवण्यात आला होता.
या सेंगोलचा वापर सर्वप्रथम मौर्य साम्राज्य यांच्या काळात करण्यात आला होता. यानंतर आता जुन्या संसद भवनाबद्दल आपण माहिती पाहूया. नवीन संसद भवनाच्या निर्मितीनंतर जुनी संसद भवन हे संविधान सदन म्हणून ओळखले जाणार आहे. याची रचना ही सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर या दोघांनी केली होती. जुन्या संसद भवनाची पायाभरणी ही ड्यूक ऑफ कॅनट यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी 1921 रोजी झाली होती. तर जुन्या संसद भवनाचे उद्घाटन हे 18 जानेवारी 1927 रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते झाले होते. आता आपण संसद आणि राज्य विधिमंडळ यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. संसदेचे 3 भाग आहेत. यामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश होतो. राज्यसभा आणि लोकसभा ही नावे 1954 साली स्वीकारण्यात आली आहे. त्यापूर्वी राज्यांची परिषद आणि लोकांचे सभागृह या नावाने ओळखले जात होते. तर राज्य विधिमंडळामध्ये देखील 3 भाग आहेत. यामध्ये राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद यांचा समावेश होतो. सध्या भारतात 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. आयोगाने खूप वेळेस विधान परिषद कोणत्या राज्यात अस्तित्वात नाही किंवा कोणत्या राज्यात अस्तित्वात आहे या पद्धतीने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहीत हवेच. तर पाहूयात आपण. ही 6 राज्ये पाहूयात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 6 राज्यात सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. त्यानंतर आपण या ग्रहांची संरचना पाहूयात. इथे एकाच स्लाईडमध्ये आलेलं नाही, त्यामुळे मी फक्त सांगतो त्याकडे लक्ष द्या. त्यानुसार नंतर तुम्ही बघून घ्या. राज्यसभेची संरचना जर पाहिली तर राज्यसभेमध्ये कमाल 250 सदस्य असतात. त्यापैकी 238 सदस्य हे निर्वाचित असतात आणि 12 सदस्य हे राष्ट्रपती नामनिर्देशित करू शकतात. हे 12 सदस्य कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपती नामनिर्देशित करू शकतात. जर लोकसभेची संरचना पाहिली तर लोकसभेमध्ये कमाल 552 सदस्य असतात. यापैकी राज्यांमधून 530 सदस्य, तर संघराज्य प्रदेशांमधून 20 सदस्य निवडून दिले जातात आणि 2 सदस्य अँग्लो इंडियन जमातीमधून राष्ट्रपती नामनिर्देशित करू शकत होते. पण ही तरतूद 104व्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आली आहे. त्यानंतर आपण विधानसभेची संरचना पाहूयात. विधानसभेमध्ये किमान 60 तर कमाल 500 सदस्य संख्या असते. यावर देखील आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे किमान आणि कमाल सदस्य संख्या विधानसभेची आपण लक्षात ठेवायलाच हवी. त्यानंतर विधान परिषदेची संरचना पाहूयात. विधान परिषदेमध्ये किमान 40 ते कमाल विधानसभेच्या 1/3 इतकी सदस्य संख्या ही विधान परिषदेची असते. यामध्ये विधान परिषदेमध्ये 1/3 सदस्य हे राज्यातील विधानसभेच्या सदस्यांमार्फत निवडले जातात आणि 1/3 सदस्य हे नगरपालिका आणि जिल्हा बोर्ड यासारख्या संस्थांच्या सदस्यांकडून
निवडले जातात. तर एक 12 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून, आणखी एक 12 सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. तर एक 1/6 सदस्य हे राज्यपाल नामनिर्देशित करू शकतात. यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि सहकारी चळवळ या क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या व्यक्तींना राज्यपाल विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतो. यामध्ये पहा, आयोगाने काही वेळा साहित्याऐवजी वाङ्मय आणि विज्ञानाऐवजी शास्त्र या प्रकारची शब्दरचना देखील केली होती. त्यामुळे आपण या ही शब्द देखील आपण लक्षात ठेवा. यानंतर आपल्या घटनेतील कलम 82 मध्ये लोकसभेतील प्रत्येक राज्यातील जागा आणि त्यांची क्षेत्रीय मतदारसंघात विभागणी ही प्रत्येक जनगणनेनंतर करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर यासाठी 1952 साली, 1962 साली, 1972 साली आणि 2002 साली परिसीमन आयोग कायदे संसदेने केलेले आहेत. 42व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेतील जागांची आणि क्षेत्रीय मतदारसंघातील विभागणी ही 1971च्या जनगणनेनुसार 2000 पर्यंत निश्चित करण्यात आलेली होती. त्यानंतर 84व्या घटनादुरुस्तीनुसार ही मर्यादा 1991च्या जनगणनेनुसार 2026 पर्यंत वाढवली आणि 87व्या घटनादुरुस्तीनुसार 84व्या घटनादुरुस्तीनुसार जी तरतूद केली होती त्यामध्ये 1991च्या जनगणनेऐवजी 2001च्या जनगणनेनुसार अशी तरतूद केली. ही 3 घटनादुरुस्ती देखील आपण लक्षात ठेवा. त्यानंतर आपण ग्रहांचा कालावधी बघूया. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांचा कालावधी हा त्यांच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षे इतका असतो. तर राज्यसभा आणि विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहेत. यामधील 1/3 सदस्य हे दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. तर राज्यसभा आणि विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षे इतका असतो. आता आपण दुहेरी सदस्यत्वाबाबतच्या तरतुदी पाहूयात. सर्वप्रथम, जर राज्य विधिमंडळामध्ये जर दोन्ही ग्राहक जर निवडून आले तर त्या राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार एक जागा रिक्त होते. आता आपण संसदेमध्ये दुहेरी सदस्यत्व मिळवल्यानंतरच्या तरतुदी पाहूयात. जर संसदेच्या दोन्ही गृहात एखादा सदस्य जर निवडून आला तर त्या सदस्याने 10 दिवसात कोणत्या ग्रहाचे सदस्यत्व ठेवायचे आहे हे ठरवले पाहिजे, अन्यथा त्याची राज्यसभेतील जागा रिक्त होते. जर एखादा सदस्य राज्य विधिमंडळ सदस्य असेल आणि तो संसदेच्या कोणत्याही गृहात जर निवडून आला तर त्याने 14 दिवसात राज्य विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा संसदेतील जागा रिक्त होते. म्हणजेच येथे पहा, आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपले महाराष्ट्राचे आमदार निलेश लंके हे खासदार म्हणून निवडून आले. जर त्यांनी 14 दिवसात आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नाही तर त्यांची लोकसभेतील खासदारकी ही रद्द होऊ शकते, हे इथे लक्षात ठेवा. त्यानंतर एखादी व्यक्ती ही संसदेच्या एकाच ग्रहातील 2 जागावर जर निवडून आली तर त्या व्यक्तीने एका जागेची निवड करावी, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात.
आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जर आपण पाहिलं तर राहुल गांधी हे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागेवर निवडून आले होते. त्यांनी जर एका जागेची निवड केली नाही तर त्यांच्या दोन्ही जागा ह्या रिक्त होतात, अशी ही तरतूद आहे. आता आपण लोकसभा, राज्यसभा तसेच विधानसभा आणि विधान परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याविषयी माहिती पाहूयात. लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची तरतूद घटनेतील कलम 93 ते 96 या कलमामध्ये केली आहे. लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे पद 1919च्या कायद्यानुसार निर्मिती केली आहे. सर्वप्रथम या पदांची निर्मिती केल्यानंतर सर फ्रेडरिक व्हाईट हे लोकसभा अध्यक्ष होते, तर सच्चिदानंद सिन्हा हे पहिले लोकसभा उपाध्यक्ष होते. पहिले भारतीय लोकसभा अध्यक्ष हे विठ्ठलभाई पटेल हे होते. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा जी.व्ही. मावळंकर हे लोकसभा अध्यक्ष होते, तर आनंद शैनाम अय्यंगार हे लोकसभा उपाध्यक्ष होते. ही नावे आपण लक्षात ठेवा. त्यानंतर राज्यसभा सभापती आणि उपसभापती यांची तरतूद घटनेतील कलम 89 ते 92 या कलमामध्ये आहे. उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, अशी तरतूद कलम 64 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची तरतूद घटनेतील कलम 178 ते 181 यामध्ये करण्यात आलेली आहे. तर विधान परिषद सभापती आणि उपसभापती यांची तरतूद कलम 182 ते 185 यामध्ये करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे पहिले विधानसभा अध्यक्ष हे सयाजी सिलम हे होते, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आपण तहकूब, सत्र समाप्ती आणि ग्रह विसर्जित करणे याबद्दल माहिती पाहूयात. एखाद्या ग्रहाचे काम विशिष्ट काळासाठी थांबवणे यालाच ग्रह तहकुबी असे म्हटले जाते. तर एखाद्या ग्रहाचे अधिवेशन संपले असे जाहीर करणे म्हणजेच सत्र समाप्ती किंवा सत्रावसान असे म्हटले जाते. तर एखाद्या ग्रहाचा कालावधी पूर्ण झाला किंवा कोणतेही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसेल तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल ते ग्रह विसर्जित करू शकतात. संसदेच्या बाबतीत जर पाहिलं तर लोकसभेच्या बाबतीत लोकसभा अध्यक्ष हे लोकसभा तहकूब करू शकतात, तर राज्यसभेबाबत राज्यसभा अध्यक्ष हे ग्रह तहकूब करतात. तर सत्र समाप्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे. त्याचबरोबर लोकसभा देखील विसर्जित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे. राज्यसभा एक कायमस्वरूपी ग्रह असल्यामुळे ती विसर्जित करता येत नाही. तर विधानसभेच्या बाबतीत जर पाहिलं तर विधानसभा आणि विधान परिषद तहकूब करण्याचा अधिकार हा त्यांच्या अध्यक्षांना आहे. तर सत्र समाप्ती करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. तर विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार देखील राज्यपालांचाच आहे. विधान परिषद हे कायमस्वरूपी ग्रह असल्यामुळे ते विसर्जित करता येत नाही. त्यानंतर आपण गणपूर्तीबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. एखादे ग्रहाचे कामकाज चालू ठेवण्यासाठी जी कमीत कमी सदस्य संख्या आवश्यक असते ती सदस्य संख्या म्हणजे गणपूर्ती असते. संसदेच्या बाबतीत जर पाहिलं तर प्रत्येक ग्रहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1 इतकी सदस्य संख्या ही त्या ग्रहाची गणपूर्ती असते. या 1 सदस्य संख्यात अध्यक्षांना देखील धरले जाते. तर राज्य विधिमंडळाच्या बाबत जर पाहिलं तर त्या ग्रहाच्या सदस्य संख्येच्या 1 किंवा 10 यापैकी जी अधिक असेल ती सदस्य संख्या ही त्या ग्रहाची गणपूर्ती समजली जाते.
आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. हा प्रश्न नुकतेच महाराष्ट्राने लोकायुक्त विधेयक 2022 संमत केले आहे त्या बाबतीत आहे. तर या विधेयकानुसार महाराष्ट्राने लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ यांचा समावेश केलेला आहे आणि असा समावेश करणारे पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र हे आहे. आता आपण या विधेयकाची माहिती पाहूयात. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 नुकतेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने संमत केले आहे. हे विधेयक 1971च्या लोकायुक्त कायद्याची जागा घेणार आहे. या विधेयकानुसार लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ यांचा समावेश केलेला आहे. असा समावेश करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या विधेयकानुसार लोकायुक्तांच्या अध्यक्षांची पात्रता पाहूयात. लोकायुक्तांच्या अध्यक्षासाठी ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हवेत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हवेत किंवा ते मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यरत किंवा माजी न्यायाधीश हवेत. लोकायुक्ताची रचना जर पाहिली तर लोकायुक्तामध्ये 4 सदस्य असतात. त्यापैकी 2 न्यायिक सदस्य असतात तर 2 गैरन्यायिक सदस्य असतात. न्यायिक सदस्यांची पात्रता ही ते उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयात कार्यरत किंवा माजी न्यायाधीश असावेत. तर गैरन्यायिक सदस्यांसाठी किमान 25 वर्षांचा अनुभव असावा ही अट आहे. यांची नेमणूक हे राज्यपाल निवड समितीच्या शिफारशीनुसार करतात. या निवड समितीमध्ये मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात तर उपमुख्यमंत्री हे उपाध्यक्ष असतात. तर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा समावेश निवड समितीमध्ये होतो. तसेच या विधेयकामध्ये मुख्यमंत्री आणि एखाद्या मंत्र्याविरोधात चौकशी करण्यासाठी पूर्व परवानगीची तरतूद देखील करण्यात आली आहे. जर मुख्यमंत्र्यांविरोधात जर लोकायुक्तांना चौकशी करायची असेल तर विधानसभेच्या 2/3 सदस्यांची मान्यता लागते. तर एखाद्या मंत्र्याच्या बाबतीत जर पाहिलं तर मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी परवानगी दिली तरच लोकायुक्त त्या मंत्र्याविरोधात चौकशी सुरू करू शकतात. आता आपण लोकपाल, केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांचा तुलनात्मक अभ्यास करूयात. लोकपाल या संस्थेची स्थापना ही 2013च्या कायद्यानुसार होते. तर केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना ही 1964 रोजी झालेली आहे. पण केंद्रीय दक्षता आयोगाला वैधानिक दर्जा हा 2003च्या कायद्यानुसार मिळालेला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना ही 1963 रोजी झालेली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग ही संस्था वैधानिक नाही. या संस्थेची स्थापना ही गृह मंत्रालयाच्या ठरावानुसार झालेली आहे. तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाला दिल्ली विशेष पोलीस नियम 1946 नुसार काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर पहा, लोकपाल तसेच केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक या सर्वांची नियुक्ती ही राष्ट्रपतीच करतात. पण या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी वेगवेगळ्या निवड समितीची आवश्यकता असते. या निवड समितीमध्ये कोण कोण आहेत ते आपण पाहूयात. लोकपालांच्या निवड समितीमध्ये 5 जण असतात. यामध्ये पहा, पंतप्रधान, त्यानंतर लोकसभा सभापती असतात, त्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते, त्यानंतर सरन्यायाधीश आणि या चौघांनी
एक अग्रगण्य कायदेतज्ञ यांची निवड केलेली असते. या 5 जणांचा समावेश हा लोकपालांच्या निवड समितीमध्ये असतो. तर केंद्रीय दक्षता आयोगांच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा समावेश असतो. तर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असतो. आता आपण या संस्थेंचे संरचना पाहूयात. लोकपालामध्ये एक अध्यक्ष आणि कमाल 8 सदस्य असतात. यापैकी 50% सदस्य हे न्यायिक सदस्य असतात, तर 50% गैरन्यायिक सदस्य असतात. केंद्रीय दक्षता आयोगामध्ये जर आपण पाहिलं तर केंद्रीय दक्षता आयोग आणि जास्तीत जास्त इतर 2 आयुक्त असतात. आणि केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये प्रमुखपदी संचालक असतात. तर या संचालकांव्यतिरिक्त विशेष संचालक, अतिरिक्त संचालक, संयुक्त संचालक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी यांचा समावेश केंद्रीय अन्वेषण विभागात होतो. यांचा कार्यकाल जर आपण पाहिला तर लोकपालांचा कार्यकाल हे 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे यापैकी जे अगोदर पूर्ण होईल इतका असतो. तर केंद्रीय दक्षता आयुक्तांचा कार्यकाल हा 4 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत जो अगोदर होईल तोपर्यंत असतो. तर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या प्रमुख संचालकांना 2 वर्षे कार्यकालाची हमी देण्यात आलेली आहे. सध्या लोकपाल या पदावर अजय खानविलकर हे कार्यरत आहेत. तर केंद्रीय दक्षता आयुक्त हे प्रवीण कुमार श्रीवास्तव हे आहेत. तर केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद हे आहेत. हे देखील आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती? महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 जालना हे बरोबर आहे. बियाण्याची पंढरी आणि स्टील हब म्हणून ओळख असणारी जालना ही मराठवाड्यातील 5वी आणि महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका असणार आहे. इचलकरंजी ही 28वी महानगरपालिका आहे. हे देखील लक्षात ठेवा. आता आपण महानगरपालिकेविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. आपल्या भारतातील पहिली महानगरपालिका म्हणजे मद्रास. 1688 साली मद्रास या महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही बृहन्मुंबई आहे. 1888 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका जर पाहिली तर पुणे महानगरपालिका ही क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका आहे. राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार महानगरपालिकेची स्थापना केली जाते. सध्या महाराष्ट्रात 3 कायदे अस्तित्वात आहेत. यामध्ये पहा, बृहन्मुंबई मनपा अधिनियम 1888 या कायद्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्य चालते. त्यानंतर नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम 1948 या कायद्यानुसार नागपूर शहराच्या महानगरपालिकेचे कार्य चालते. तर इतर सर्व महानगरपालिकेचे कार्य हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 या कायद्यानुसार चालते. त्यानंतर महानगरपालिका स्थापन करण्याचे आपण निकष पाहूयात. कलम 243 मधील लोकसंख्या घनता, त्यानंतर स्थानिक प्रशासनासाठी निर्माण होणारा महसूल, त्यानंतर अकृषी कार्यक्रमामधील रोजगाराची टक्केवारी आणि आर्थिक महत्त्वाचे घटक या बाबी विचारात घेऊन किमान 3 लाख लोकसंख्या असलेले नागरिक क्षेत्र हे महानगरपालिका म्हणून घोषित करण्याचा अधिकार हा राज्य विधिमंडळाला आहे.
त्यानंतर इतर चालू घडामोडी आपण पाहूयात. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासाठी मतदार जागृती दूत म्हणून सुरेश रैना यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर पहा, नुकतेच केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस विधेयक 2023 मंजूर केलेले आहे. या विधेयकानुसार पोस्ट ऑफिसांना सेवा केंद्र आणि बँकांमध्ये रूपांतरित करता येऊ शकते. हे विधेयक 1898च्या पोस्ट ऑफिस कायद्याची जागा घेतली आहे. त्यानंतर पहा, चेमा हे छत्तीसगडमधील एक गाव आहे. या गावामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान झालेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, त्रिपुरा या राज्याने ई कॅबिनेट प्रणाली सुरू केलेली आहे. ई कॅबिनेट प्रणाली सुरू करणारे त्रिपुरा हे 4थे राज्य आहे. उत्तराखंड, पहिले 3 राज्ये पहा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी यापूर्वी ई कॅबिनेट प्रणाली सुरू केलेली आहे. त्यानंतर पहा, गुजरात या राज्याने नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन हे नुकतेच सुरू केलेले आहे. कायदेविषयक प्रक्रियेला पेपरलेस वातावरणात बदलण्यासाठी गुजरात या राज्याने नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन सुरू केले आहे. नुकतेच असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने एक सर्वे केला. त्यानुसार सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री हे जगनमोहन रेड्डी हे आहेत. त्यानंतर पहा, केंद्र सरकारने वन संवर्धन सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकानुसार देशाच्या सीमेपासून 100 किलोमीटर अंतरापर्यंतची जमीन संवर्धन कायद्याच्या कार्यक्षेत्रातून वगळली जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वन क्षेत्रामध्ये प्राणी संग्रहालय, सफारी पार्क आणि पर्यावरण पर्यटनाला देखील परवानगी मिळालेली आहे. त्यानंतर पहा, निवडणूक आयोगाने मैं भारत हूँ हम भारत के मतदाता है हे गाणे लॉन्च केले आहे. हे गाणे सुभाष घई यांनी लिहिले असून त्यांनीच संगीतबद्ध देखील केलेले आहे. यानंतर पहा, केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित केलेले आहे. प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे केरळ हे देशातील पहिले उच्च न्यायालय बनले आहे. त्यानंतर पहा, निवडणूक आयोगाने त्रिपुरामध्ये मिशन 9 to 9 हे सुरू केलेले आहे. तर मिशन 9 to 9 हे त्रिपुरा राज्यात आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन केलेले आहे. त्यानंतर पहा, भारतीय निवडणूक आयोगाने पनामा या देशाच्या निवडणूक न्यायाधिकरणासोबत निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. तर येथे लक्षात ठेवा की पनामा देशाच्या निवडणूक न्यायाधिकरणासोबत भारतीय निवडणूक आयोगाने एक करार केलेला आहे. त्यानंतर इतर परिषदा आपण पाहूया, ज्या परिषदा कोठे झाल्या हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम लोकशाही शिखर परिषद ही वॉशिंग्टनमध्ये झालेली आहे. त्यानंतर कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजनचे 9वे अधिवेशन हे उदयपूरमध्ये झालेलं आहे. त्यानंतर असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीची 11वी बैठक ही कार्टाजेना कोलंबिया येथे झालेली आहे. आणि ग्लोबल अलायन्स फॉर नॅशनल ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन याची बैठक ही कोपनहेगन डेन्मार्क या ठिकाणी झालेली आहे. तर मित्रांनो, आपण जानेवारी ते डिसेंबर 2023 मधील राजकीय घडामोडी त्याचबरोबर इतर राज्यघटनेतील काही भाग यांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.